नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही आनंदला फोन लावायला घेते तर लगेच रेवा म्हणते की रमा काही उपयोग होणार नाही, कारण क्लबमध्ये इतका आवाज असतो तेथे कोणीही फोन घेऊ शकणार नाही. त्यामुळे मी एक काम करते की मी स्वतः हे औषध घेऊन तिकडे जाते, त्यानिमित्ताने मला क्लबमध्ये जाता येईल. तेव्हा शशिकांत म्हणतो की जा जा, खरंच तू मज्जा कर. तेव्हा रेवाला काहीतरी आठवते आणि ती म्हणते की ओ गॉड. शशिकांत विचारतो की काय झाले, कारण की बाबा आज माझी स्पाची अपॉइंटमेंट आहे, त्यामुळे मला नाही जाता येणार. तेव्हा शशिकांत म्हणतो की ठीक आहे, जा तू आवरून घे. तेव्हा रेवा म्हणते की मी एक काम करते, मी त्याला मेसेज टाकून ठेवते आणि ती लगेच अक्षयला मेसेज टाकते आणि जाताना म्हणते की बाबा तुम्ही कुणाला तरी सांगून औषध घेऊन जाण्यासाठी. आणि रेवा लगेच निघून जाते तर सीमा लगेच म्हणते की खरंच काय मुलगी आहे, हिला आपल्या अक्षयपेक्षा स्पाची तिला जास्त पडलेली आहे. तेव्हा रमा म्हणते की आई जाऊन द्या, मी जाते आणि गोळ्या घेऊन येते. आनंद दादांना मी कॉल करत होते परंतु ते सुद्धा फोन उचलत नाही आणि ते केव्हा मेसेज बघतील तोपर्यंत मीच जाते आणि गोळ्या देऊन येते. तेव्हा रमा जायला निघते तर शशिकांत लगेच हसतो. काय ग, तू क्लबला जाणार, तुझा अवतार एकदा बघितलास का? तुला आतमध्ये सुद्धा तुझा अवतार बघून कोणी घेणार नाही. तेव्हा रमा म्हणते की मला फक्त औषध देण्यासाठी तिकडे जायचे. तेव्हा शशिकांत म्हणतो की बरं, मग पब कोणता आहे? तेव्हा सीमा म्हणते की A1. ते लोक असेच काहीतरी म्हणत होते की A1 असे. तेव्हा शशिकांत म्हणतो की काय ग, A1 कुठला काढला तू? हेवन म्हणजे स्वर्ग. तेव्हा रमा म्हणते की आई जाऊन दे हे सर्व, मी जाते आणि जाऊन येते. सीमा म्हणते की हो जा, तुझी बॅग घे. तेव्हा रमा आपली बॅग घेण्यासाठी आतमध्ये निघून जाते. तेव्हा सीमा ही देवाच्या पायात पडते तर शशिकांत लगेच हसून म्हणतो की आता ही 2 वेण्या घालून कुठे हेवनला जाणार आहे, खरंच खूप मज्जा येईल. मग बघूयात की तिला आतमध्ये एंट्री कशी देतात, आणि जरी दिली तरी मी काही हरतो असे करून ती घेणार आहे, बघतच राहा तू. सीमाला मात्र शशिकांतचा खूप राग येत असतो. तेव्हा रमा लगेच आपली बॅग घेऊन इकडे पबला येते आणि ती तेथे सिक्युरिटी गार्ड असतो त्याला म्हणते की मला आतमध्ये जायचे होते, हेवन पब हाच आहे का? तेव्हा तो माणूस रमाचा तो अवतार बघून म्हणतो की नाही, तुम्हाला आतमध्ये नाही जाता येणार, सॉरी मॅडम. रमा विचारते की का हो, या ड्रेसमध्ये काय वाईट आहे, तुम्ही का आतमध्ये जाऊन देत नाही? तेव्हा तो सिक्युरिटी गार्ड म्हणतो नाही मॅडम, तुम्हाला अशा कपड्यामध्ये आतमध्ये नाही जाता येणार. तेव्हा रमा म्हणते की अहो मला ते सर्व करण्यासाठी आत जायचेच नाही, एक छोटंसं माझं काम आहे त्यासाठी मला आत जायचे. तेव्हा तो सिक्युरिटी गार्ड म्हणतो की अहो मॅडम, काही नियम असतात आणि ते नियम सुद्धा आम्हाला पाळावे लागतात. तेव्हा रमा म्हणते की असले कसले तुमचे नियम आहे? तेव्हा तो माणूस म्हणत असतो की हो अहो मॅडम, नियमच आहे, आम्हाला ते पाळावे लागतीलच. रमा म्हणते की ठीक आहे, मग यासाठी काय करावे लागेल? तेव्हा सिक्युरिटी गार्ड म्हणतो की मॅडम, तुम्हाला या ड्रेसमध्ये नाही जाता येणार आणि जायचेच असेल तर तुम्हाला दुसरा ड्रेस घालावा लागेल. रमा म्हणते की अहो फक्त 5 मिनिटात मी जाऊन येते, 5 मिनिट माझ्या आतमध्ये काम आहे. तरी सिक्युरिटी गार्ड म्हणतो की नाही, तुम्हाला नाही जाता येणार. तरीही रमा ऐकायला तयार नसते. रमा म्हणत असते की अहो मला जास्त वेळ नाही जायचे, फक्त एक औषध द्यायचे आणि ते औषध दिल्यानंतर मी लगेच बाहेर येते. तेव्हा सिक्युरिटी गार्ड म्हणतो की अहो नियम जर पाळले नाही तर आमच्यावर कारवाई होईल आणि आमची नोकरी सुद्धा जाईल. आणि तेवढ्यात एक मुलगी नशा चढलेली असते आणि बाहेर येते आणि ती तर इकडे तिकडे अशी लंगडत चाललेली असते आणि पडणार तोच लगेच रमा तिला धरते आणि काय ग, काही चक्कर वगैरे येते की काय असे विचारते. तेव्हा ती मुलगी नाही म्हणते तर रमा पुन्हा त्या सिक्युरिटी गार्डला आग्रह करत असते की प्लीज मला आतमध्ये जाऊन द्या. तरीही ते ऐकायला तयार नसतात. रमा म्हणत असते की अहो असे काय करता, प्लीज एकदा तरी माझे ऐकून घ्या. तेव्हा ती मुलगी विचारते की काय हो ताई, काय झाले? तेव्हा रमा म्हणते की अहो माझा नवरा त्यांच्या मित्राबरोबर आतमध्ये गेलेला आहे, पण ते घरून निघताना औषध घेण्याचे विसरले. फक्त ते औषध त्यांना द्यायचे आहे कारण त्यांना शुगर आहे आणि हे दादा बघा आतमध्ये जाऊन देत नाही कारण ते म्हणतात की ह्या ड्रेसमध्ये नाही जाता येणार. तेव्हा ती मुलगी रमाला म्हणते की चल मी तुला सांगते आणि रमाला ती बाजूला घेऊन जाते. रमा म्हणते की कुठे हो? तेव्हा ती मुलगी रमाला मस्त मॉडर्न ड्रेसमध्ये आतमध्ये घेऊन येते. रमा सुद्धा खूप खुश झालेली असते कारण तिला सुद्धा त्या कपड्यामध्ये खूप सुंदर वाटत असते. आतमध्ये आल्यानंतर ती मुलगी मस्त डान्स करायला सुरुवात करते परंतु रमाला थोडेसे त्या कपड्यामुळे अवघडल्यासारखे होत असते.
ती मुलगी रमाला डान्स करण्यासाठी आग्रह करत असते, परंतु रमा नाही करत असते कारण तिला ते सर्व विचित्रच वाटत असते. इकडे तिकडे ती डोकावून बघत असते. तेव्हा ती मुलगी म्हणत असते की अगं चल ना. तर रमा म्हणते की नाही थँक्यू तुम्ही मला तुमचा ड्रेस दिल्याबद्दल. तेव्हा ती मुलगी म्हणते की अगं जा तू तुझ्या हबीला शोध. रमाला ऐकू येत नाही तर पुन्हा म्हणते की अगं तू तुझ्या हबीला शोध. रमा म्हणते की हो अहो पण सर्वजण कसे नाचतात आणि या गर्दीतून कुठून जायचे, माझ्याकडे प्लीज लक्ष द्या. तेव्हा ती मुलगी म्हणते की अगं असेच असते, जा तूच जाऊन बघ. आणि ती रमाला धक्का देते. तेव्हा रमाला धक्का दिल्यानंतर रमा लगेच अक्षयला जाऊन धडकते. तेव्हा अक्षय म्हणतो की आय एम सॉरी. तर रमा ही वर बघते आणि अक्षय सुद्धा तिच्याकडे बघतो. तेव्हा अक्षयला ओळख पडते की ही रमा आहे. दोघेही एकमेकांकडे रोमॅन्टिक होऊन बघत असतात आणि रमा ही खूप लाजते. अक्षय तिच्याकडे एकटक बघत असतो कारण त्या ड्रेसमध्ये रमाचा लुक खूप छान दिसत असतो. रमाला सुद्धा खूप आनंद होतो कारण अक्षय ज्या नजरेमध्ये तिला पहिल्यांदा बघत असतो अगदी त्याच नजरेमध्ये तो तिला बघत असतो. हे तिला सर्व काही समजते. तिला तर असे वाटते की बरं झालं मी हे कपडे घालून आतमध्ये आले, म्हणजे यांना नक्की काहीतरी आठवले असणार. तेव्हा अक्षयच्या पुन्हा लक्ष येते की त्याला हे सर्व नाटक करायचे आहे, म्हणून तो मुद्दा म्हणतो की काय कामवाली मावशी तू इथे काय करतेस आणि काय तू हे कपडे काय. आणि तेवढ्यात सनी सुद्धा तिथे येतो. रमाकडे बघतो आणि काय रमा तू इकडे. आणि रमा तो गोल गोल गिरक्या घेतो आणि रमाला म्हणतो की आई शपथ आबा बाबा अरे यार कसली भारी दिसते तू. म्हणून तो तर उड्याच मारायला सुरुवात करतो. मला माहिती होते की तू इकडे येणार, सरप्राईज मला मात्र देणारच. मी तर जाम खुश आहे कारण तू तर माझा शब्द सुद्धा पडून दिलेला नाही. रमा त्याला बोलणार तर तो सनी म्हणतो की प्लीज तू काही म्हणू नकोस, इथे फक्त आपल्याला एन्जॉय करायचा. अक्षय फक्त एकटक त्या दोघांकडे बघत असतो. सनी म्हणत असतो की अगं आपल्याला माहिती होते की तुला सुद्धा आपल्यामध्ये इंटरेस्ट आहे. रमाला मात्र खूप राग येत असतो. सनी म्हणतो की अख्खे जग जरी आपल्या मध्ये आले तरी सुद्धा कोणी आपल्याला आता अडवू शकत नाही. काय हॉट दिसते यार तू. तेव्हा रमा म्हणते की काय. तर सनी म्हणतो की थांब मी अजून एक ड्रिंक्स घेऊन येतो आणि धावतच जातो. तर रमा म्हणते की काय हो काय म्हंटला हा. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तो तुला टवका म्हणाला. तर रमा म्हणते की काय आणि मोठ्याने ती आ करते. अक्षय म्हणतो की आ करू नकोस आणि मला खरे सांग की तू त्याच्यासाठी रेडी होऊन आली की नाही, खरं सांग ना. तेव्हा रमा म्हणते की नाही. तिला खूप राग येतो. अक्षय म्हणतो की मला सांग ती इतक्या लवकर मूव्ह ऑन कशी झाली. तेव्हा रमा म्हणते की काय हो काही कसे बोलतात, इतक्या मोठ्या आवाजात कशाला ते मूव्ही ऑन करतील. आणि तुम्हाला सांगते की मी का आले ते इकडे तिकडे बघत असते. तेव्हा अक्षय म्हणतो अगं माठे मूव्ह ऑन जसा शब्द आहे तसा का म्हणत नाही तू. काय कसले मूव्ही ऑन. पण ते सर्व जाऊन दे, मला खरं खरं सांग की तू इथे का आलीस. आणि बोट करून म्हणतो की तू त्यालाच भेटण्यासाठी नक्की इथे आलीस ना. तेव्हा रमा सुद्धा अगदी तसेच बोट अक्षयला करते. आणि काय हो तुम्ही जर मला बोलून दिले तर मी तुम्हाला सांगू शकते की मी का आले ते. एकतर एवढ्या आवाजात ऐकू येत नाही म्हणून ती अक्षयची कॉलर धरते आणि त्याला वडून ती बाजूला घेऊन जाते. एका सोफ्यावर जाऊन बसते तर अक्षय विचारत असतो की काय काय. रमा तर अगदी त्याच्या शेजारी बसलेली असते आणि रागाने त्याच्याकडे बघत असते. तेव्हा आपल्या पर्समधून ते गोळ्याची पॉकेट काढते आणि रागाने अक्षयच्या हातामध्ये ठेवून देते आणि रागानेच बघत पाण्याची बॉटल सुद्धा हातात देते. तर अक्षय तिच्याकडे बघतो आणि काय असे विचारतो. तर रमा रागाने म्हणते की हे देण्यासाठी आले होते, तुम्ही औषध घेण्यासाठी विसरलात होता. औषध न खाता तुम्ही आले होते आणि नाचता नाचता जर तुम्हाला चक्कर आली असती तर. अक्षय म्हणतो की इतके ऐकवण्याची काही गरज नाही, तुझे कामच आहे ते आम्हाला औषध देणे, उगाच काही ऐकू नको आणि हे औषध देणे वगैरे हे सर्व तुझं नाटक आहे. मला माहिती आहे की तू इतकी छान रेडी होऊन का आलीस. सनीला भेटायला तू आलीस हो की नाही. औषधाचं काय, औषध फक्त बहाणा आहे, तुला सनी को मिळणार आहे. खरे सांग तू सनीला भेटायला आले. तर रमाला इतका राग येतो आणि ती चुटकी वाजवते. औषध देणं ही माझं काम नाही, औषध घेणे हे तुमचे स्वतःचे काम आहे. आणि काय हो तुम्हाला वाटते का मी सनीला भेटायला आले. मग हो आले मी त्याला भेटायला का की तुम्हीच माझं लग्न ठरवतात. मग मी आले सनीला भेटण्यासाठी. तुम्हाला जे काही समजायचे असेल ते समजा, अगोदर औषध खा नाहीतर तुम्हाला चक्कर येईल. रमा रागाने अक्षयकडे बघत असते आणि काय हो तहान लागली का नाचून नाचून. अक्षय म्हणतो की हो ना पण माझे राहून दे. बास बास तुझे कळले मला, पण फक्त मला खरे सांग की तू इथे एन्जॉय करण्यासाठी आली की नाही, सनीला भेटण्यासाठी. म्हणून अक्षय हसायला सुरुवात करतो. तर रमा रागाने म्हणत असते की एन्जॉय फक्त मी आल्यापासून कुणाचा एन्जॉय सुरू आहे तो लक्ष आहे माझे. तर अक्षय म्हणतो की तुझ्या त्या सनीला शोध, तू अंधारात मी चाललो. आणि अक्षय परत आतमध्ये जातो. तर रमा म्हणते की यांना तर गैरसमज करून घेण्याची सवयच आहे, जाऊन दे. ज्या कामासाठी मी आले होते ते काम तर झालेच. आणि ती आपल्या डोक्याला हात लावते की रमा चल आता इथून दे, किती कलकलाट
आहे, नाहीतर तू वेडी होशील। तेव्हा लगेच इकडे अक्षय धावतच येतो। अभि आणि आनंदला म्हणतो की अरे आपल्या घरात जी कामोली मावशी आहे ना ती इकडे आली। तर आनंद म्हणतो की शक्यच नाही, ती इकडे येऊ शकत नाही। अक्षय म्हणतो की अरे खरंच ती इकडे आली आणि ती मला म्हटली की मी औषध घेण्यासाठी विसरलेलं आहे म्हणून मी ती औषध घेऊन इकडे आली। ती सर्व ही नाटक करते। मी तुम्हाला सांगतो की ती नक्की त्या सनीला भेटण्यासाठी इकडे आली। अशी मस्त ती रेडी होऊन आलेली आहे आणि मला म्हणते की मी तुम्हाला औषध देण्यासाठी आले म्हणून। तेव्हा अभि विचारतो की अरे मग तू औषध घेतली का? तर अक्षय म्हणतो की हो मी औषध तर घेतलीच, परंतु माझा मुद्दा सांगण्याचा हा आहे, मी तर तिच्यासाठी एक चांगले स्थळ चांगला मुलगा शोधत होतो आणि त्या सनीला भेटण्यासाठी ती असे हे कपडे घालून आलेली आहे। मला जरा रिस्कीच वाटते। मी फक्त तुम्हाला हे सांगतो कारण ती त्या सनी बरोबर वेळ घालवण्यासाठी इथे आली। तेव्हा आनंद म्हणतो की अरे अक्षय एक मिनिट होल्ड डाऊन। अरे काय आहे हे सर्व? तिचं आयुष्य आहे, तिचं ती एन्जॉय करते, मग करून दे, कशाला इतका पॅनिक आणि इन्सिक्युअर होतो? तेव्हा अक्षय एकटक आनंदकडे बघत असतो। त्यानंतर रमा घरी जायला निघते, परंतु तिला सनी भेटतो आणि सनी म्हणतो की खरंच मला खूप खुश वाटले, तू इकडे मला भेटायला आली आणि काय ग कुठे निघालीस? तेव्हा रमा म्हणते की मी घरी चालले। सनी म्हणतो की घरी आणि का? तर रमा म्हणते की माझे येथील काम तर झालेच, अक्षय सरांना मी औषध देण्यासाठी आले होते, ते औषध दिले, मग माझे काम झाले। तर सनी म्हणतो की हो झाले ना काम, आता काही तुला टेन्शन नाही, मग थांब थोडा वेळ। अगं तुझा होणारा नवरा तुला सांगतो की थांब म्हणून, मग थांब ना तू एक ड्रिंक्स घे म्हणून लगेच तो वेटरला आवाज देतो। रमाला खूप राग येतो। सनी खूप आग्रह करत असतो की एक ड्रिंक्स घे, रमा नाही म्हणत असते तरी सुद्धा सनी ऐकायला तयार नसतो। रमा म्हणते की अहो मी दारू नाही पीत, या सर्वाची मला सवय नाही, मला या सगळ्याचा खूप त्रास होतो, मी घरी चालले। तेव्हा सनी म्हणतो की ठीक आहे कोल्ड ड्रिंक्स तर तू घेऊ शकते ना, घेशील ना? आणि वेटरला तो कोल्ड ड्रिंक्स आणण्यासाठी सांगतो। तेव्हा तो वेटर म्हणतो की सॉरी सर येथे कोल्ड ड्रिंक्स नाही, फक्त दारू आहे। सनी म्हणतो की जा तू कोल्ड ड्रिंक्स घेऊन ये। रमा म्हणते की नाही मी तुम्हाला सांगते की मला काहीच नको आणि माझा येथील कुणावरच विश्वास नाही, त्यात जर कोणी काही घातले तर मग। तर सनी म्हणतो की ठीक आहे, तुझा तर माझ्यावर विश्वास आहे ना होणाऱ्या नवऱ्यावर, तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी तुझ्यासाठी कोल्ड ड्रिंक्स घेऊन येतो, काही टेन्शन तू घेऊ नको, मी तुझा होणारा नवरा आहे, मला सुद्धा तुझी काळजी आहे। रमा नाही म्हणत असते, तिला खूप राग येतो, परंतु तरीही सनी काही ऐकत नसतो आणि ती कोल्ड ड्रिंक्सची बॉटल घेतो आणि दाखवतो की मी त्या ग्लासमध्ये काय होतो ते। तेव्हा मात्र रमाला खूप राग येत असतो आणि तेवढ्यात तिला अक्षय, अभि आणि आनंद हे मस्त डान्स करत समोर दिसतात। तिच्या चेहऱ्यावर थोडेसे हसू येते, इतके छान आनंदात ते डान्स करत असतात। तर रमा मनात म्हणते की खरंच या तीन भावांना एकत्र बघून किती छान वाटते। काही दिवसापासून खूप टेन्शनच सुरू आहे, पण आज किती मनमोकळेपणाने ते डान्स करतात, किती मस्त वाटते। आणि तेवढ्याच सनी रमाचे लक्ष कुठे आहे हे बघून लगेच त्यामध्ये थोडीशी दारू ओततो। रमाचे मात्र पूर्ण लक्ष हे अक्षय, अभि आणि आनंद या तिघांकडे असते, त्यांना बघून ती खूप खुश होत असते। तोपर्यंत सनीने इकडे त्याचा कार्यक्रम केलेला असतो आणि तो ग्लास घेऊन रमाकडे येतो आणि कोल्ड ड्रिंक्स घे थंड आहे, मस्त मस्त घे। तेव्हा रमा पिते तर सनी विचारतो की आहे ना कोल्ड ड्रिंक्स? तर रमा हो बोलते। तेव्हा रमा तो ग्लास पूर्ण पिऊन टाकते, तर सनी तिच्यासाठी आणखीन एक ग्लास घेऊन येतो। तर रमा ही अगदी सगळ्यांकडे आनंदाने बघत तो दुसरा सुद्धा ग्लास ती पिऊन घेते। रमाला तर पूर्णपणे नशा ही चढलेली असते आणि तेवढ्यात ती जी मुलगी तिला भेटलेली असते ती येते आणि काय ग असे म्हणते आणि पुन्हा त्या डान्स करायला सुरुवात करतात। रमा सुद्धा खूप खुश होऊन ती नशामध्ये ते डान्स करत असते। रमा इकडे डान्स करण्यासाठी पूर्णपणे मग्न होते आणि तिला तर नशा पूर्णपणे चढत चाललेली असते। इकडे तर घरी सीमा रमाची वाट बघत असते की रमा अजून का आली नसेल। सीमाला तर खूप टेन्शन येते आणि तेवढ्यात जान्हवी खाली येते आणि विचारते की आई काय झाले, तुम्ही इतक्या टेन्शन मध्ये का दिसतात? तेव्हा सीमा म्हणते की काय करू, मला खरंच काही कळत नाही, अक्षय त्या मुलांबरोबर औषध न घेता गेला आणि त्याची औषध घेऊन रमा तिकडे पब मध्ये गेली त्याला औषध देण्यासाठी आणि यांचे तर काय म्हणणे होते की रमाचा तो दोन वेण्या आणि तो ड्रेस बघून तिला कोणीही पब मध्ये एंट्री देणार नाही। हेच मला कळत नाही की ती पब मध्ये गेली की काय आणि अक्षयने औषध घेतली की काय आणि त्या पब मध्ये कोणी फोन सुद्धा उचलायला तयार नाही। तेव्हा जान्हवी म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका आणि रमाने तुम्हाला फोन नाही केला का?
सीमा म्हणते की नाही ग, तर तेवढ्यात तिथे शशिकांत येतो. तेव्हा जान्हवी म्हणत असते की आई मग काही टेन्शन घेऊ नका, जर काही प्रॉब्लेम असता तर रमाने तुम्हाला नक्की फोन केला असता. आणि शशिकांत लगेच हसायला सुरुवात करतो. सीमा, मी तुला सांगितले होते की तिचा तो अवतार बघून तिला आतमध्ये सुद्धा ते लोक घेणार नाहीत, तिला फेकून दिले असेल. आणि सीमा ही रमाला फोन लावत असते. तेव्हा शशिकांत निघून जातो तर सीमाला खूप राग येतो. तेव्हा जान्हवी म्हणते की तुम्ही परत एकदा लावून बघता का फोन. तेव्हा सीमा म्हणते अगं तू तुझ्या फोनवरून लाव बरं. तेव्हा जान्हवी म्हणते की एकच मिनिट आणि ती रमाच्या मोबाईलवर कॉल करते. तेव्हा रमाला इकडे पूर्णपणे नशा चढलेली असते आणि ती सोफ्यावर जाते, डान्स करत असते. अक्षयचे तिच्याकडे लक्ष जाते. अक्षय तर आपले डोळे पुसतो आणि पुन्हा एकदा तीच आहे का म्हणून चेक करत असतो. तेव्हा रमा तर टेबलवर चढते आणि डान्स करण्यामध्ये मग्न झालेली असते. अक्षय पुन्हा हा तिच्याकडेच बघत असतो. अभि आणि आनंदला तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु हे तर डान्स करण्यात मग्न झालेले असतात. आणि तो आनंदला आणि अभिला म्हणतो की अरे ती कामवाली मावशी मी तुम्हाला सांगतो केव्हाची. तेव्हा अभि आणि आनंदचे लक्ष जाते. तेव्हा रमा तर मस्त डान्स करत असते. तेव्हा अभि म्हणतो की अरे दादा खरंच ही रमाच आहे. अक्षय म्हणतो की अरे ती बघा टेबलवर चढून नाचते. तेव्हा अभि म्हणतो की अरे बाबा ती पडेल. तेव्हा अक्षय धावतच येतो आणि ओ मावशी. रमाला खूप हसू येते. आनंद अभि म्हणत असतात की रमा खाली उतर. तर रमा म्हणते की काय अक्षय मुकादम, मी कशाला खाली उतरू. आणि परत ती डान्स करायला सुरुवात करते. तेव्हा अक्षय म्हणतो की काय झाले हे सर्व आणि ए खाली उतर. रमा म्हणते की नाही उतरणार, मी कशाला तुमचे ऐकू, मी नाही उतरणार खाली. तर अक्षय म्हणतो की अगं बाई हट्ट करू नकोस. आणि तिच्या हाताला धरून तो खाली उतर असे म्हणत असतो. तर रमा रागाने म्हणते की नाही उतरणार. अक्षय मुकादम मी खाली नाही उतरणार असे म्हणू लागते. आणि आनंद दादा हाय, अभि दादा हाय असे करत असते. तेव्हा आनंद म्हणतो की अगं तू हायच आहे पण खाली ये. काय ग तू दारू प्यालीस. तेव्हा अक्षय विचारतो की कोणी पाजली. तर रमा म्हणते की तुम्ही फालतू बोलू नका, कळले ना तुम्हाला, मी खाली उतरणार नाही. तर अक्षय म्हणतो की अगं गोंधळ घालू नकोस, तू खाली उतर. रमा म्हणते की मी गोंधळ घालत नाही, मी खाली उतरणार नाही. आणि काय हो तुम्ही हे सर्व सांगणारे कोण आहात. अक्षय म्हणतो की खाली उतर. रमा म्हणते की नाही उतरणार, अगदी मोठ्या आवाजात म्हणते. तर अक्षय एकटक तिच्याकडे बघत असतो. तेव्हा सर्वांच्या डोक्याला अगदी ताप होतो. तेव्हा हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये. तेव्हा रमाला तर खूप चढलेले असते आणि अक्षय तिला धरतो. तेव्हा सनी येतो. सनी म्हणतो की काय रे काय झाले काय. तेव्हा अक्षय म्हणतो की काही नाही, मी हिला घेऊन घरी सोडतो. सनी म्हणतो की अरे मी तिला इथे बोलावले होते, मी तिला घरी घेऊन जातो. रमा नशेमध्ये म्हणत असते की मी त्या सनीच्या सांगण्यावरून कशाला इथे येईल, मी तुम्हाला औषध देण्यासाठी आले होते. आणि अक्षय तिला बाहेर घेऊन येतो. तर रमा म्हणते की माझा फक्त तुमच्यावर विश्वास आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की मग हे सर्व तू जगाला ओरडून सांग, स्वतःच्या हक्कासाठी उभी राहा, फाईट कर. तर रमा अक्षयकडे एकटक बघत असते आणि म्हणते विचार करते की हे नक्की आत्ता काय म्हटले, यांना काही आठवते का, म्हणून ती एकटक अक्षयकडे बघत असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.